नमस्कार मित्रांनो, जी मराठी वाहिनीची कमळी मालिकेमध्ये एका पात्राची पुन्हा एकदा एंट्री होत आहे. जी मराठी वाहिनीची कमळी मालिका ही सध्या अतिशय उत्कंठवर्धक वळणावर आलेली आहे. मात्र अशी असतानाच मालिकेमध्ये काहीच दिवसांपूर्वी कमळीच्या आईचे मृत्यू दाखवण्यात आले. कमळीची आई तिला भूतकाळातील सर्वात मोठं सत्य, तिची खरी ओळख सांगण्याचा निर्णय घेते. पण कमळीची आई तिला सगळं सांगणार इतक्यातच कामिनीचे गुंड तिच्यावर गोळ्या झाडतात. या हल्ल्यामध्ये कमळीच्या आईचा मृत्यू झालेला असा समज सर्वांनी करून घेतला आणि मालिकेतून कमळीची आईची भूमिका म्हणजे सरोज ही भूमिका संपली असं प्रेक्षकांनाही वाटलं. मात्र सरोज या पात्राची म्हणजेच कमळीच्या आईची मालिकेतून पुन्हा एकदा एंट्री झालेली आहे. कमळीची आई जिवंत आहे, तसेच कमळीला आपल्या आईचं नाव सरोज नसून गौरी आहे हे देखील समजलं आहे. आबांचं जुनं घर या सगळ्यांबद्दल बऱ्याच गोष्टी तिला समजल्या आहेत. या दरम्यानच कमळी ही आता साईबाबांच्या मंदिरात जाणार आहे. मंदिरात प्रार्थना करून अन्नपूर्णाने आयोजित केलेल्या साई दरबारात सहभागी होणार आहे. यावेळी देवळात भक्तांसाठी प्रसाद बनवला जात असतो. तेव्हा कामिनी गुपचूप सर्वांची नजर चुकून त्या ठिकाणी पोहोचते आणि ती या प्रसादात विष मिळवते. आता याचा काय परिणाम होणार हे येत्या भागात प्रेक्षकांना कळेल. पण प्रसादाच्या पंक्तीत गौरी म्हणजे कमळीची आई सुद्धा उपस्थितीत असते. या दरम्यान कमळी सुद्धा जेवण वाढण्याचं काम करत असते. आता साईबाबांच्या कृपेने कमळी आणि आईची भेट होणार का? या दोघी या समोरासमोर आल्यावर गौरी तिला कमळीचा बाबांचं सत्य सांगेल का? हे सर्व पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. मात्र मालिकेत सुरू असलेले हे कथानक पाहून प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. कारण कमळीच्या वडिलांचे सत्य हे जास्त ताणलं जात आहे, अशा कमेंट प्रेक्षकांनी केल्या आहेत. तर कमळी या मालिकेतील आपल्या या ट्विस्ट बद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे हे खाली कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.